उन्हाळ्यामध्ये आवर्जून प्यावी अशी थंडगार नाचणीची आंबील बनून तयार झालेली आहे। नमस्कार, मी सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण भरपूर गुणांनी युक्त अशी थंड, पित्तशामक, खूपच चविष्ट आणि बनवायला खूप सोपी, पटकन होणारी नाचणीची आंबील कशी बनवायची ते बघणार आहोत। चला तर मग ही पटकन होणारी आणि उन्हाळ्यामध्ये आवर्जून प्यावी अशी नाचणीची आंबील बनवायला सुरुवात करूयात। तर याच्यासाठी इथे मी 2 चमचे हे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे। तर आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं। तर इथे मी साधारण 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे। याच्यातीलच थोडं पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि राहिलेला ग्लास मी तसाच ठेवलेला आहे। आंबील शिजवताना त्या पाण्याचा मी वापर करणार आहे। तर 2 चमचे पिठासाठी 1 ग्लास पाणी पुरेसं आहे। तर हे पीठ आपल्याला पाण्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। याच्या सगळ्या गुठळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत। तर हे पीठ मी पाण्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। तर तुम्हाला जर अगदी पारंपरिक जी आंबूस चवीची आंबील हवी असेल तर तुम्ही हे पीठ रात्री भिजत घालायचं आहे। तर हे नाचणीचं पीठ भिजवण्यासाठी तुम्ही पाण्याचा किंवा ताकाचा वापर करू शकता। तुम्हाला जास्त अशी आंबूस चव हवी असेल तर ताकामध्ये भिजत घाला किंवा मग पाण्यामध्ये घातला तरीही चालेल। पण तुमच्याकडे तेवढा वेळ नसेल, तुम्हाला अगदी झटपट ही आंबील बनवायची असेल तर आंबील बनवायच्या 10 ते 15 मिनिट आधी तुम्ही पीठ भिजवू शकता किंवा लगेच पीठ भिजवून लगेच आंबील बनवला तरीही चालू शकतं। तर इथे पीठ तुम्ही रात्री भिजवा किंवा आंबील बनवायच्या वेळेस भिजवला तरी आंबील तुमची छान बनेल, पण इथे चवीमध्ये थोडासा फरक पडू शकतो। आंबील या नावामध्येच या आंबीलचा गुणधर्म आहे, म्हणजे आंबवलेलं पीठ। तर आंबवलेल्या पिठापासून बनवलेली आंबील म्हणजे ही आंबील। तर ही हलकीशी आंबूस लागली पाहिजे तरच याला मस्त अशी चव येते। तर आता आपण आंबील बनवायला सुरुवात करूयात। तर 1 ग्लास मी पाणी पीठ भिजवताना घेतलं होतं, त्यातील थोडंसं पीठ भिजवताना वापरलं आणि राहिलेलं सगळं पाणी या पातेल्यामध्ये काढून घेतलं। तर आता हे पाणी मी उकळायला ठेवते। तर इथे गॅसवरती हे भांडं मी ठेवलेलं आहे आणि सुरुवातीला गॅस मी मोठा ठेवलेला आहे। पाणी छान गरम झालं की यामध्ये आपण मीठ घालणार आहोत। तर इथे मी खडे मीठ घालते, तुम्ही बारीक मीठसुद्धा घालू शकताय आणि मीठ तुमच्या आवडीनुसार किंवा चवीनुसार कमी जास्त करू शकताय। तर तुम्हाला जर मिठाचा अंदाज नसेल तर अगदी थोडंसं आता मीठ टाका। आंबील तयार झाल्यानंतर चव बघून तुम्ही अजून मीठ टाकू शकताय। तर आता पाणी छान उकळलेलं आहे आणि याच्यामध्ये हे पीठ आपण घालणार आहोत। पीठ घालायच्या आधी एकदा छान ढवळून घ्यायचं आहे, मगच पीठ यामध्ये घालायचं आहे। तर एका हाताने आपल्याला हे पीठ चमचाने मिक्स करायचं आहे, दुसऱ्या हाताने आपल्याला हे पीठ घालायचं आहे। तर आता हे व्यवस्थित असं आपण ढवळून किंवा मिक्स करून घेऊयात। तर इथे गॅस मी मध्यम ठेवलेला आहे। मध्यम गॅसवरती हे पीठ मी एकसारखं मिक्स करून घेते। तर पिठाच्या गुठळ्या अजिबात झाल्या नाही पाहिजेत किंवा राहिल्या नाही पाहिजेत, अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता या आंबीलला मस्त अशी उकळी आपण काढून घेऊयात। तर इथे या आंबीलला मस्त अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे आणि आता आपल्याला गॅस कमी करायचा आहे, नाहीतर ही आंबील उतू जाऊ शकते। तर पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि आता कमी गॅसवरती किंवा अगदीच मध्यम गॅसवरती आपल्याला ही आंबील छान अशी शिजवून घ्यायची आहे। तर इतकी आंबील शिजायला आपल्याला साधारण 5 ते 6 मिनिटे लागतील। तुम्ही यापेक्षा जास्त आंबील बनवत असाल तर तुम्हाला वेळ थोडासा जास्त लागू शकतो। आता ही आंबील मी छान अशी 5 ते 6 मिनिटे शिजवून घेते। तर ही आंबील शिजत असताना आपल्याला अशीच सोडायची नाही आहे, दर 1-2 मिनिटाला आपल्याला ही आंबील छान अशी ढवळून घ्यायची आहे। न ढवळता ही आंबील जर तुम्ही अशीच सोडलात तर ही आंबील शिजत असताना याच्यावरती साय जमा होत राहते आणि जेव्हा तुम्ही आंबील मिक्स करून घ्याल तेव्हा जी साय असते त्याच्या गुठळ्या बनून तयार होतात। त्याचबरोबर ही आंबील खाली लागूसुद्धा शकते, त्याच्यामुळे आपल्याला दर 1-2 मिनिटाला ही आंबील मस्त अशी ढवळून घ्यायची आहे। तर दर 1-2 मिनिटाला ढवळून छान मिक्स करून ही आंबील मी साधारण 5 ते 6 मिनिटे मध्यम ते बारीक गॅसवरती शिजवून घेते। तर आता 6 मिनिटे झालेली आहेत आणि ही आंबील आता तुम्ही बघू शकता मस्त शिजलेली आहे। याचा रंगसुद्धा बदललेला आहे, मस्त ट्रान्सपरंट दिसायला लागलेली आहे आणि छान दाटसरसुद्धा झालेली आहे। तर ही आंबील आता तुम्हाला थोडीशी पातळ वाटत असेल, पण ही थंड झाल्यानंतर अजून दाटसर होते। तर ही मस्त आंबील आपली तयार झालेली आहे। तर आता मी गॅस बंद करते आणि ही आंबील आता आपल्याला थंड करून घ्यायची आहे। तर ही आंबील थंड करायला ठेवल्यानंतर सुद्धा अशीच सोडायची नाही आहे, दर 2 ते 3 मिनिटाला हलकासा चमचा आपल्याला यामध्ये फिरवून घ्यायचा आहे, कारण आंबील खूपच गरम आहे आणि पुन्हा याच्यावरती साय जमा होऊ शकते आणि त्याच्या गुठळ्या होऊ शकतात। तर हे टाळण्यासाठी ही आंबील रूम टेम्परेचरवरती येईपर्यंत किंवा हलकीशी थंड होईपर्यंत आपल्याला दर 2-3 मिनिटांनी हलकासा चमचा यामध्ये फिरवून घ्यायचा आहे। तर ही आंबील दुपारी जर तुम्हाला घ्यायची असेल तर सकाळीच तुम्ही जर ही आंबील बनवून ठेवला तर दुपारपर्यंत छान थंड होते आणि मग थंडगार ताक यामध्ये घालून तुम्ही ही आंबील पिऊ शकताय।
किंवा तुम्हाला जर ही आंबील लगेचच थंड करून प्यायची असेल तर फ्रीजमध्ये ठेवून ही आंबील तुम्ही थंड करून पिऊ शकताय. पण अगदीच गरम असताना ही आंबील फ्रीजमध्ये ठेवायची नाही आहे. रूम टेम्परेचरवरती येईपर्यंत किंवा हलकीशी थंड होईपर्यंत आपल्याला वाट बघायची. त्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही थंड करून आंबील ही पिऊ शकताय. तर ही आंबील मी थंड करायला ठेवून देते आणि या आंबीलमध्ये घालण्यासाठी एक वाटण आपल्याला बनवायचं आहे. तर त्यामध्ये काय साहित्य लागणार आहे ते बघूया. तर इथे मी साधारण 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 2 छोटे तुकडे मिरचीचे आणि एक छोटा पाव चमचा इथे मी जिरे घेतलेले आहेत. तर इथे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकताय. किंवा तुम्हाला मिरचीची पेस्ट बनवायची नसेल तर मिरचीचे तुकडे वापरू शकताय जे तुम्हाला काढता येतील. इथे मी ही पेस्ट बनवून घेणार आहे आणि इथे आंबील आपली छान थंड झालेली आहे, छान दाटसरसुद्धा झालेली आहे. तर ही आंबील थंड झाल्यानंतर सुद्धा आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे. जर साय जमा झाली असेल तर ती व्यवस्थित मोडली जाईल. तर आता आपण हे जे वाटण बनवून घेतलेलं आहे, मिरची, जिरं आणि लसूण, हे वाटलेलं जे मिश्रण आहे ते या आंबीलमध्ये मी घालून छान असं मिक्स करून घेते. तर अशा पद्धतीने कच्चा लसूण आंबीलमध्ये घातलेला तुम्हाला आवडत नसेल तर आंबील शिजत असताना तुम्ही हे वाटलेलं मिश्रण त्यामध्ये टाकून शिजवून घेऊ शकताय. तर हे व्यवस्थित असं आंबीलमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता हे छान मिक्स झालेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला ताक घालायचं आहे. तर ताक मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं, मस्त थंडगार झालेलं आहे आणि ताक आता याच्यामध्ये आपण घालूयात. तर इथे साधारण एक छोटी वाटी ताक मी यामध्ये घालणार आहे. तर ताकाचं असं काही प्रमाण नाही आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ताक यामध्ये घालू शकता. तुम्हाला कमी आवडत असेल तर कमी घाला, जास्त आवडत असेल तर जास्त घाला, किंवा ताक न घालता सुद्धा तुम्ही ही आंबील अशीच पिऊ शकताय. तर हे सगळं व्यवस्थित असं मिक्स केल्यानंतर तुम्ही थोडीशी चव बघू शकता. तुम्हाला जर मीठ अजून लागत असेल तर घालून छान मिक्स करू शकताय. तर इथे अजून थोडंसं ताक मी याच्यामध्ये घातलेलं आहे. पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेते. तर आता या आंबीलची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, अगदी परफेक्ट आहे, पिण्यासारखी मस्त आंबील तयार झालेली आहे. पण तुम्हाला जर यापेक्षा दाटसर हवी असेल तर आपण जे पाणी वापरलेलं आहे, 2 चमचे पिठासाठी 1 ग्लास पाणी, तर त्यामध्ये पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी करू शकता. साधारण अर्धा ते पाऊण ग्लास पाणी तुम्ही घेतला तर तुम्हाला आंबील छान दाटसर मिळेल. तर ही आंबील पिण्यासाठी अगदी परफेक्ट आहे, पण यापेक्षा जास्त पातळ करू नका. तुम्हाला हवी असेल तर यापेक्षा थोडीशी दाटसर तुम्ही करू शकताय. किंवा तुमची आंबील जर जास्तच घट्टसर किंवा दाटसर झाली असेल तर त्यामध्ये ताकाचं प्रमाण थोडंसं वाढवू शकताय आणि तुम्हाला हवी तशी आंबील तुम्ही बनवू शकताय. तर आता याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून यामध्ये घालते. तर तुम्हाला आंबील पिताना तोंडात आलेली कोथिंबीर अशी नको असेल तर आपण जे वाटण बनवलं लसूण, मिरची आणि जिऱ्याचं, त्याच्यामध्येच तुम्ही ही कोथिंबीरसुद्धा टाकून छान वाटून यामध्ये घातला तरी चालेल. तर मस्त थंडगार अशी आंबील आता आपण सर्व करूयात. तर ही आंबील बनवल्यानंतर काही वेळासाठी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून ही आंबील सर्व करू शकताय. तर आता ही आंबील मी एका बाउलमध्ये काढलेली आहे. तर बघू शकता अगदी परफेक्ट अशी ही आंबील आपली बनवून तयार झालेली आहे. तर मस्त थंडगार अशी ही आंबील आता पिण्यासाठी तयार आहे. पण काही भागामध्ये यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून हे सर्व केलं जातं. तर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही बारीक चिरलेला कांदा टाकून ही आंबील घेऊ शकताय. तर मस्त थंडगार आणि पित्तशामक अशी ही नाचणीची आंबील या उन्हाळ्यामध्ये जरूर करून पहा. तर या उन्हाळ्यामध्ये दररोज 1 वाटी जर तुम्ही आंबील ही प्यालात तर उन्हाळा कसा निघून गेला हे तुम्हाला कळणारच नाही. तर या पद्धतीने तुम्ही ही नाचणीची आंबील जरूर करून पहा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद.